मग आता तुम्ही ज्यावेळी कुस्तीत आता एवढी पदकं मिळवली, तुम्ही ह्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं का साहेब? मार्गदर्शन करायला कसं असतं पहिलवान की एक जो पुढे जाऊन करतो. आता आमचा मित्र असं ना, आम्ही तालमीत एकत्र खेळलेलो आहे. संदीप दळवी, आम्ही सचिन भाऊ, संतोष भाऊ, राजा भाऊ, आमची वस्ताद मंडळी, राजा भाऊ बेंद्रे येते. मग ही जर पुढे सांगत असताना आपण मध्ये जाऊन बोलणं चुकीचं आहे. एखादा जर कुणी असेल, तो बारका असो मोठा असो, तो जर कुस्ती करून घेत असेल, सराव करून घेत असेल, तर आपण हे पदक मिळवलंय म्हणून मध्ये जाऊन त्यांना वस्तादगिरी करणं मला योग्य वाटत नाही. ते आमच्या बिराजदार मामांनी सांगितलेले, जो कोणी घेत असेल त्याच्या पाठीशी तुम्ही राहावा, त्याच्या पाठीमागे राहून त्याला सपोर्ट करा. तू घेतोय घे, चांगलं घेतोय. काही चुकत असेल, काही नवीन ऍडव्हान्स असेल तर आम्ही सांगत असतो की बाबा हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, सराव थोडासा. म्हणजे एवढं मोठं पैलवान असून तुम्ही हे पाळताय की तुम्ही म्हणजे वस्ताच्या पुढे नाही काय बोलायचं अजून सुद्धा? नाही, आमचे बिराजदार मामा म्हणजे आमच्यासाठी देव माणूस होते. बिराजदार मामांच्या शिकवणीमुळेच आम्ही आजपर्यंत या पदापर्यंत आलेलो आहे.